ठाकरे यांच्या भाषणापूर्वी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याशी आम्ही संवाद साधला। बघूया ते काय म्हणाले। शेवटी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मीरा रोड भाईंदरला येणार आहेत। खऱ्या अर्थानं स्वागताची सगळी तयारी झाली। त्यांचं बोरिवलीला स्वागत होणार आहे, दहिसरला होणार आहे, पण मुख्य स्वागत हे मीरा रोडला होणार आहे, कारण मीरा रोडच्या जनतेला त्यांना ऐकायचं आहे। काय सांगाल? निश्चित मला वाटतं की बघा कसं असतं, राजसाहेबांचं भाषण म्हणजे ऊर्जेचं प्रचंड भंडार असतं आणि त्यामुळे इथे येणारा प्रत्येक माणूस, मराठी माणूस ही ऊर्जा साहेबांकडनं घेऊन जाणार आहे महाराष्ट्रामध्ये। आणि मीरा रोड भाईंदरच्या या सगळ्या आंदोलनानंतर पहिल्यांदा राजसाहेब येतात, तर निश्चितपणे उत्सुकता आहे सगळ्यांमध्ये। पण आज असं आहे की महाराष्ट्र सैनिक हा सगळीकडे काम करत असतो, शाखा असली, लोक येतात, भेटतात, पक्षवाढीला सुद्धा त्याची मदत होते। सगळा मराठी माणूस हा सन्मान्य राजसाहेबांच्या आव्हानानंतर एकवटला। त्यावेळेला आठवत असेल तर अविनाशला अटक केली होती, त्यावेळेलाही मी म्हटलं होतं सकाळी की आमच्या नेत्यांना अटक करून हा मोर्चा थांबणार नाही। या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल आणि आपण बघितलं त्या पूर्ण मोर्चाचं नेतृत्व आम्ही कोणीही केलं नाही, तर मराठी माणसांनी केलं। ते बघू शकता, एकंदर पाहायला गेलं तर आता इकडे चेअर सुद्धा लागलेले आहेत। थोड्याच वेळात खऱ्या अर्थानं संध्याकाळी 7च्या दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे इकडे येतील आणि आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलले याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लागलंय। मिरवडवासींना सगळ्यांना हे गोष्टीचं हे अविनाश जाधव आहे तिकडे, अविनाश जाधव सुद्धा आता अनेक लोकांशी बोलतात, मनसे नेत्यांची येण्याची सुरुवात झाली आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे की आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे मीरा रोड भाईंदरला आल्यानंतर काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लागलंय। स्नेहल सोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।